नमस्कार, मी सौ किशोरी सुधाकर फुके, ITI गर्ल्स अकोला। आज मी तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह आणि ॲडिटिव्ह्स याबद्दलची माहिती सांगत आहे। प्रिझर्वेटिव्ह्स म्हणजे जे आपण फूडमध्ये प्रिझर्व करण्यासाठी टाकतो तो घटक। दोन प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आहे, एक नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे आणि एक केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहे। नॅचरल प्रिझर्वेटिव्हमध्ये सॉल्ट आहे, शुगर आहे, व्हिनेगर आहे, अल्कोहोल आहे आणि कॅस्टर ऑइल आहे। सॉल्ट म्हणजे मीठ, शुगर म्हणजे साखर, व्हिनेगरच बोलतात आणि कॅस्टर ऑइलला एरंडेल तेल बोलू शकता मराठीमध्ये। त्यानंतर केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहे। तर केमिकल प्रिझर्वेटिव्हमध्ये बेन्झॉईट्सचा ग्रुप आहे, एक नायट्रेटचा ग्रुप आहे आणि एक सल्फाईडचा ग्रुप आहे। बेन्झॉईटमध्ये सोडियम बेन्झॉईट येतं, नायट्रेट्समध्ये सोडियम नायट्रेट येतं आणि सल्फाईडमध्ये सल्फर डायऑक्साईड येतं। आता हे जे प्रिझर्वेटिव्ह आहे हे आपल्या फळेभाज्या प्रक्रिया या वर्कशॉपमध्ये वापरल्या जातात आणि आपण जाम, जेली, स्क्वॅश, पिकल्स, त्याच्यानंतर कँडीज हे जेव्हा पदार्थ करतो तेव्हा या पदार्थामध्ये प्रिझर्वेटिव्हचा उपयोग कसा करायचा असतो हे आपण प्रॅक्टिकल करताना शिकत असतो। आता कॉमन प्रिझर्वेटिव्ह जे आहे ते आहे सोडियम बेन्झॉईट आणि KMS। सोडियम बेन्झॉईट आणि KMS हे प्रिझर्वेटिव्ह वर्कशॉपमध्ये आपल्या वापरल्या जाते आणि सोडियम बेन्झॉईट जे असतं ते टेस्टलेस असतं, ऑर्डरलेस असतं आणि त्याला कलर पण नसतो, म्हणजे ते पांढऱ्या स्वरूपाचं एक पावडर असतं आणि ते टेस्टलेस असल्यामुळे ते तुम्ही कोणत्याही पदार्थात टाकलं, ॲड केल्यानंतर त्या पदार्थाला त्याची स्वतःची चव राहते, दुसरी चव येत नाही आणि ऑर्डरलेस असल्यामुळे सुद्धा म्हणजे त्याला असा स्वतःचा वास नाही आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही ॲड केलं एखाद्या पदार्थामध्ये तर तो पदार्थाच्या वासामध्ये काहीच फरक पडत नाही। म्हणून सोडियम बेन्झॉईट हे उत्तम प्रिझर्वेटिव्ह आहे। आपल्या वर्कशॉपमध्ये आपण सहसा ते प्रिझर्वेटिव्ह वापरतो। त्याच्यानंतर हे प्रिझर्वेटिव्ह वापरल्याने पदार्थ टिकतो। हे केमिकल प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे प्रमाणितच वापरायचं असते, प्रमाण दिलेलं असतं आपल्या रेसिपीजमध्ये, मेनूजमध्ये, त्याप्रमाणे आपल्याला वापरायचं असतं। प्रिझर्वेटिव्ह वापरल्याने काय होतं की कोणत्याही जीवाणूची वाढ होत नाही किंवा बॅक्टेरियाज तयार होत नाही, यीस्ट तयार होत नाही, मोल्ड तयार होत नाही। ते प्रिझर्वेटिव्ह टाकल्यामुळे त्यांची वाढ होत नाही आणि अशा रीतीने पदार्थ टिकतो। त्यानंतर परमिटेड लेवल आहे, पदार्थामध्ये किती प्रमाणात आपल्याला प्रिझर्वेटिव्ह टाकायचे असतात। तर सोडियम बेन्झॉईट आणि जे KMS आपण वापरतो तर कमीत कमी 0.005 ते 0.2% असलं पाहिजे आणि हे सहसा जे सॉसमध्ये, केचपमध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा त्याची लेवल 0.05 ते 0.1% असली पाहिजे। म्हणजे समजा तुम्ही 1 किलो टोमॅटोचं जर तुम्हाला सॉस करायचं असेल किंवा केचप करायचं असेल तर 1/4 टीस्पूनच तुम्ही सोडियम बेन्झॉईट टाकायचं असते। त्यानंतर जे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे जे बाजारात उपलब्ध आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे आहे, जसे सायट्रिक ॲसिड आहे, मॅलिक ॲसिड आहे, त्याच्यानंतर बेन्झॉईक ॲसिड आहे, त्याच्यानंतर सल्फर डायऑक्साईड आहे। आता मॅलिक ॲसिड आहे किंवा सायट्रिक ॲसिड आहे हे बाजारात मिळतं तुम्हाला। आता सायट्रिक ॲसिड हे सायट्रस फ्रूटपासून तयार केलेलं असतं आणि सायट्रस फ्रूट म्हणजे लिंबू, आंबट फळ जे असतं त्यामध्ये हे आम्ल असतं आणि हे आम्ल म्हणजे त्या फळापासून तयार होतं, त्याला सायट्रिक ॲसिड म्हणतात आणि सायट्रस फ्रूटमधून हे तयार होतं, एवढं लक्षात ठेवायचं आपण। आणि एक्झाम्पल विचारलं तर लेमन सांगायचं। नंतर हे कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये जास्तीत जास्त यांचा उपयोग होतो। कार्बोनेटेड ड्रिंक्स बाजारात जसे पेप्सी आहे, कोकोकोला आहे हे किंवा थम्सअप आहे, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅसचा वापर करून जे ड्रिंक्स तयार केल्या जातात त्याला कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणतात। यामध्ये सायट्रिक ॲसिडचा चव येण्यासाठी उपयोग केला जातो आणि हे लेस इफेक्टिव्ह असतं, म्हणजे याच्यात हे वापरल्याने जंतू तयार होणार नाही असं नाही आहे, काही दिवसांनी जंतू तयार होतात या ड्रिंक्समध्ये वगैरे, म्हणून दुसरा प्रिझर्वेटिव्हचा उपयोग केला जातो। म्हणजे जसं कार्बन डायऑक्साईड गॅस त्या ड्रिंक्समध्ये उपयोग करून ते ड्रिंक्स प्रिझर्व केल्या जातात। त्याच्यानंतर
हे जे सायट्रिक ॲसिड आहे हे याचं असं लिमिट नाही आहे, तुम्हाला तुमच्या रेसिपीप्रमाणे त्याचा वापर करावा लागेल. रेसिपीमध्ये जेवढं प्रमाण दिलं असेल, मेनूमध्ये जेवढं प्रमाण दिलं असेल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला ते सायट्रिक ॲसिडचा उपयोग करावा लागेल. जास्त वापरलं सायट्रिक ॲसिड तर त्याला एक चव असते, आंबट चव असते, त्याच्यामुळे तो पदार्थाला एक आंबटपणा देतो आणि जास्त प्रमाणात जर वापरल्या गेलंच तर पदार्थ खराब होऊ शकतो आणि पदार्थ बिघडू शकतो. त्याच्यामुळे जेवढं प्रमाण दिलं असेल रेसिपीमध्ये तेवढ्याच प्रमाणात आपल्याला सायट्रिक ॲसिडचा वापर करायचा असतो. नंतर मॅलिक ॲसिड जे आहे ते फळे आणि भाज्यापासून तयार होतं मॅलिक ॲसिड, आणि यामध्ये हे वापरल्याने समजा पदार्थात आपण मॅलिक ॲसिड टाकलं तर कोणताही जंतू तयार होणार नाही, सूक्ष्मजीव तयार होणार नाही, ईस्ट तयार होणार नाही, मोल्ड तयार होणार नाही. याचा वापर केला तर पदार्थ टिकतो म्हणजे प्रिझर्व होतो. त्याच्यानंतर टार्टारिक ॲसिड आहे. टार्टारिक ॲसिड हे मिळतं, हे ग्रेपमध्ये असतं, नंतर पायनॅपलमध्ये असतं. म्हणजे ज्याच्यामध्ये खूप आंबटपणा आहे त्या फळांमध्ये हे जास्त प्रमाणात असतं टार्टारिक ॲसिड. उदाहरण चिंचीमध्ये भरपूर प्रमाणात टार्टारिक ॲसिड असतं आणि फळांमध्ये ग्रेप आणि पायनॅपलमध्ये असतं. त्यापासून हे तयार केलं जातं टार्टारिक ॲसिड. त्याच्यानंतर बेन्झोइक ॲसिड आहे. बेन्झोइक ॲसिड जे आहे ते फार जुनी परंपरा आहे. प्रिझर्व करायसाठी हे प्रिझर्वेटिव्ह वापरलं जातं आणि सहसा हे प्रिझर्वेटिव्ह जो आहे तो रसबेरी, प्लम, त्याच्यानंतर लवंग, दालचिनी या पदार्थांपासून तयार केला जातो. आणि हा जो हे जे बेन्झोइक ॲसिड आहे हे पण तुम्हाला बाजारात उपलब्ध आहे. तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह म्हणून उपयोग करायचा असेल तर ते उपलब्ध आहे, बाजारात उपलब्ध आहे. आणि याचा उपयोग बेन्झोइक ॲसिडचा उपयोग बिव्हरेजेसमध्ये, फ्रूट बिव्हरेजेसमध्ये किंवा फ्रूट प्रोडक्टमध्ये करतात. नंतरचा जो केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहे ते सल्फर डायऑक्साईड म्हणजे सल्फरिंग या ग्रुपमधून आलेलं हे प्रिझर्वेटिव्ह आहे. आणि हे काय करतं की पदार्थाचा जो मूळ रंग असतो तो प्रिझर्व करतो किंवा त्याची लाईफ स्पॅन जी आहे ती वाढवतो. लाईफ स्पॅन म्हणजे त्याचं पदार्थ टिकण्याचा जो कालावधी आहे तो जास्त होतो, ही जर प्रक्रिया तुम्ही केली तर. आणि काही ॲडिटिव्ह्ज आहे. ॲडिटिव्ह्ज म्हणजे जे पदार्थामध्ये आपण जर जास्तीचा जो घटक टाकतो त्याला म्हणतात ॲडिटिव्ह्ज, म्हणजे ॲड करणे. आता पायनॅपल इसेन्स जर तुम्ही पायनॅपल स्क्वॅशमध्ये ॲड केलं तर पायनॅपल इसेन्स हा ॲडिटिव्ह झाला. नंतर त्याच्यात जर येल्लो कलर टाकला तर येल्लो कलर हा त्या स्क्वॅशमधला ॲडिटिव्ह झाला. तसंच आपण घरी जेव्हा लोणची वगैरे करतो तेव्हा तेल टाकतो, तेलाचं प्रमाण जास्त ठेवतो टिकवण्यासाठी, तर ते ॲडिटिव्ह झालं. ॲडिटिव्ह म्हणजे जास्तीचा घटक जेव्हा आपण ॲड करतो एखाद्या पदार्थामध्ये त्याला ॲडिटिव्ह्ज म्हणतात. तर प्रिझर्वेटिव्ह आणि ॲडिटिव्ह्ज यावर काही प्रश्न विचारले जातात, प्रिझर्वेटिव्हचे प्रकार विचारले जातात. नंतर प्रिझर्वेटिव्ह कोणत्या फळापासून कोणतं प्रिझर्वेटिव्ह तयार होते तेही विचारू शकतात. त्यानंतर प्रिझर्वेटिव्हचे कार्य काय आहे ते विचारतात, फंक्शन्स काय आहेत ते विचारतात, लिमिट पण विचारू शकतात प्रिझर्वेटिव्हची. आणि त्याच्यानंतर काय काय आपण केलं पाहिजे, काय काय